नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा व पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती अवश्य पाहावी। मायग्रेन आयुष्य नकोशी करणारी असह्य डोकेदुखी, जरा जागरण झाले, मळमळ व तीव्र डोकेदुखी, एखाद्या कार्यक्रमामध्ये जेवण जेवले की लगेच तीव्र डोकेदुखी, जेवणाची वेळ लांबली तरीही तीव्र डोकेदुखी, थोडासा ताणतणाव वाढला डोकेदुखी, प्रवासाचे नाव जरी काढले तरी सुद्धा डोकेदुखी आणि सततच्या डोकेदुखीमुळे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा प्रवासाला जायचे म्हटले तर धाडसच होत नाही। सततच्या डोकेदुखीच्या त्रासाने दैनंदिन जगणे सुद्धा नीरस आणि त्रासदायक बनलेले असते। या व्हिडिओमध्ये समजून घेऊया मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी किंवा पित्ताची डोकेदुखी। पित्ताच्या डोकेदुखीचा विषयीचा हा व्हिडिओ अगदी परिपूर्ण तर आहेच, तसेच तो अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा। तसेच आपल्या कुटुंबामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये ज्यांना भयंकर स्वरूपाचा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी हा व्हिडिओ अवश्य शेअर करा। डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा। मायग्रेनची लक्षणे काय असतात? नंबर 1, आता बहुतेक आपले डोके दुखायला सुरुवात होणार आहे अशी आतून जाणीव व्हायला सुरुवात होते। मानसिक अवस्था थोडीशी निराश होते, थोडेसे थकल्यासारखे वाटते, दमल्यासारखे वाटते आणि त्यानंतर डोक्यामध्ये वेदना व्हायला सुरुवात होते। नंबर 2, मायग्रेनमध्ये डोके दुखताना वेदनेचा केंद्रबिंदू आपल्या आकाचा भाग म्हणजे डोळा आणि कान यामधील भाग म्हणजेच डोक्याची एक बाजू दुखायला सुरुवात होते। वेदनेची तीव्रता असताना कपाळाचा अर्धा भाग, कानाचा अर्धा भाग आणि मानेचे स्नायू अशा पद्धतीने अर्ध्या बाजूमध्ये तीव्र वेदना होतात। नंबर 3, डोके दुखताना शक्यतो एकाच बाजूला म्हणजे डाव्या किंवा उजव्या बाजूला दुखते आणि त्याबरोबर मानेचे स्नायू आवळून आल्यासारखे मान धरून डोके दुखते। पेशंटच्या दोन्ही बाजूला क्वचितच डोके दुखते। नंबर 4, डोके दुखत असताना खूप मळमळ होते। काही लोकांना डोके दुखताना उलट्या सुद्धा होतात, तर काही पेशंटमध्ये खूप मळमळ होते परंतु उलट्या मात्र होत नाहीत। नंबर 5, मायग्रेनमध्ये वेदनेचे स्वरूप समजून घेताना डोकेदुखी अतिशय तीव्र स्वरूपाची असते। नंतर वेदना होण्याचा एरिया वाढत जाऊन मानेचे स्नायू आवळून आल्याप्रमाणे किंवा मान फुटल्याप्रमाणे दुखते। ज्या वेळेला पूर्ण स्वरूपामध्ये वेदना होत असतात त्यावेळेला कपाळ, कानाच्या बाजूला, संपूर्ण मान, कधीकधी खांद्यापर्यंत वेदना असतात आणि डोके दुखत असताना डोके खूप गरम सुद्धा होते। नंबर 6, डोक्यामध्ये तीव्र वेदना असताना काही पेशंटमध्ये कान दुखतो, कानामध्ये बधिरपणा येतो, डोळ्यावरती ताण येऊन डोळे खूप दुखतात किंवा डोळे लाल होतात, मस्तकातील शिरा ठणठण उडतात, खांदा आणि हनवटी सुद्धा जखडते। नंबर 6, मायग्रेनमध्ये डोके दुखत असताना पेशंटच्या डोळ्याला प्रकाश सहन होत नाही किंवा डोळे उघडून पाहावेसे सुद्धा वाटत नाही। तसेच कानाला कोणाचे बोलणे सुद्धा सहन होत नाही। कधीकधी नाकातून पाणी पाझरते, डोक्यातून गरम वाफा निघतात, डोके खूप जड झाल्यासारखे वाटते। काही पेशंटमध्ये डोके दुखत असताना घाम येतो किंवा काही पेशंटला चक्कर आल्यासारखे होते। नंबर 7, डोकेदुखीचा त्रास शक्यतो पिरियॉडिकली म्हणजे ठरलेल्या दिवशी किंवा महिन्यातून त्याच दिवशी अशा पद्धतीनं तीव्रतेने डोके दुखायला सुरुवात होते। नंबर 8,
शक्यतो 4-5 तासानंतर तर काही पेशंटमध्ये एका दिवसानंतर डोके दुखण्याचा जोर किंवा तीव्रता हळूहळू कमी व्हायला सुरुवात व्हायला लागते. तर काही पेशंटमध्ये तीव्रतेने मळमळ होते व एकदम भडाभडा उलट्या होतात आणि मग डोके दुखणे थांबते. काही पेशंटना बोट घालून उलट्या काढल्या की मग डोके दुखणे थांबते. काही पेशंटमध्ये झोप काढली की मग डोके दुखणे कमी येते. तर काही पेशंटना वेदनाशामक गोळ्या, पित्तशामक गोळ्या घेतल्याशिवाय डोके दुखणे कमीच होत नाही अशी स्थिती दिसते. नंबर 9, डोकेदुखी बऱ्यापैकी पूर्ण थांबल्यावर सुद्धा दुसऱ्या दिवशी अंगामध्ये खूप जडपणा राहतो. थोडे सुस्तावल्यासारखे, मरगळल्यासारखे वाटते, अशक्त वाटते. डोकेसुद्धा बऱ्यापैकी जड राहते. मायग्रेनचे निदान कसे केले जाते? आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 200 कंडिशन्स आहेत की ज्यामध्ये डोकेदुखी हे लक्षण असू शकते. परंतु आपला डोकेदुखीचा त्रास मायग्रेन या प्रकारातील आहे हे ओळखण्यासाठी किंवा पेशंटला होणाऱ्या डोकेदुखीचा त्रास मायग्रेनचाच आहे हे निश्चितपणे निदान करण्यासाठी कोणतीही विशिष्ट रक्ताची तपासणी किंवा मेंदूची तपासणी नसते. साधारणपणे ज्या वेळेला पेशंटला अशा पद्धतीने डोकेदुखीचा त्रास असतो आणि डोकेदुखीच्या लक्षणांचे स्वरूप असते, म्हणजेच प्रामुख्याने एका बाजूला डोकेदुखी, त्याचबरोबर मळमळ किंवा उलट्या होतात, डोळ्याला प्रकाश सहन होत नाही, अशा वेळेला त्या डोकेदुखीचे निदान मायग्रेन असे केले जाते. काही पेशंटमध्ये डोकेदुखीच्या त्रासाचे स्वरूप यापेक्षा वेगळे असेल तर आणि डोकेदुखी बरोबरच इतर काही तीव्र लक्षणे असतील, म्हणजे त्याबरोबरीने ताप येणे किंवा चेहऱ्याला पक्षाघातासारखा बधिरपणा जाणवत असेल तर ब्रेनचा MRI किंवा CT स्कॅन केला जातो आणि ब्रेनचा MRI किंवा CT स्कॅन पूर्ण नॉर्मल असेल तरीसुद्धा अशा वेळी त्या डोकेदुखीचे निदान मायग्रेन असेच केले जाते. निदान करताना सर्वात महत्त्वाच्या लक्षणांचे स्वरूप काय आहे हीच मुख्य गोष्ट असते. मायग्रेनच्या त्रासाची कारणे काय असतात? मी शिळे अन्न खाल्ले म्हणून माझ्या पोटामध्ये दुखले किंवा मी काहीतरी थंडगार खाल्ले म्हणून मला सर्दी झाली, अशा पद्धतीने आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार डोकेदुखीचा त्रास होण्यासाठीचे कोणतेही विशिष्ट किंवा ठराविक कारण नसते. मायग्रेनचा त्रास होताना साधारणपणे 30% लोकांमध्ये अनुवंशिकता सुद्धा आढळते. तरीसुद्धा मायग्रेनच्या डोकेदुखींच्या कारणांचा विचार करता नंबर 1, डोकेदुखीचा त्रास होण्यासाठी मूलभूत म्हणजे मूळ कारणे काय आहेत आणि नंबर 2, तत्कालिक कारण किंवा निमित्त कारण काय आहे, ज्याला आपण ट्रिगर पॉइंट असे म्हणतो. मायग्रेनच्या डोकेदुखीचा त्रास होण्यासाठीची मूलभूत कारणे, त्यापैकी नंबर 1, सततचा मानसिक ताणतणाव, नैराश्य यामुळे आपल्या शरीरातील सेरोटोनिन नावाचे जे हार्मोन आहे आणि ज्याचे मुख्य काम म्हणजे वेदनेवरती नियंत्रण ठेवणे, त्यामुळे ज्यावेळी कोणत्याही कारणामुळे सेरोटोनिन लेवल कमी होते त्यावेळेला तीव्र डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास सुरू होतो. नंबर 2, आपल्या शरीरामध्ये वेदनेवर नियंत्रण ठेवणारे सेरोटोनिन नावाचे हार्मोन जे असते ते प्रामुख्याने आपल्या पोटामध्येच तयार होत असते. अशा वेळी कोणत्याही जुनाट पोटाचा आजार, त्यामध्ये जुनाट आम्लपित्ताचा त्रास किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास, जुनाट आतड्याची सूज असेल किंवा संडासमध्ये कृमी तयार होऊन सुद्धा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. नंबर 3, सध्याचे मायग्रेनचा त्रास होण्यासाठी सर्वात जास्त आढळणारे कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुका, ज्यामध्ये अनियमित जेवणाच्या वेळा, त्यामध्ये सुद्धा खूप उशिरा जेवणे, जेवताना शिळे पदार्थ खाणे, उशिरा झोप व अपूर्ण झोप किंवा सततचा प्रवास, उष्णतेशेजारी काम केल्यामुळे, वेडेवाकडे झोपल्यामुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. नंबर 4, सध्या कम्प्युटर, मोबाईल स्क्रीनचा अतिरेक आणि त्यामुळे मग सतत डोळ्यावरती पडणारा प्रकाश,
त्याचबरोबर कानावरती पडणारे सतत तीव्रतेचे आवाज किंवा तीव्र स्वरूपाचे दुर्गंधीचे किंवा परफ्यूम यासारखे वास यामुळे सुद्धा मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटर्समध्ये बदल होऊन मायग्रेनचा त्रास मागे लागू शकतो. मायग्रेनच्या डोकेदुखीचा त्रास होण्यासाठीची निमित्त कारणे किंवा ट्रिगर्स. तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहेच आणि मग नंबर 1, तुमची रोजची जेवणाची वेळ झालेली आहे, भूकसुद्धा लागलेली आहे आणि अशा वेळी कोणत्याही कारणाने जेवणाची वेळ लांबली तर लगेचच डोके दुखायला सुरुवात होते. नंबर 2, त्याचबरोबर तुम्ही उपाशी राहिला किंवा उपवास केला एवढ्याशा छोट्या कारणाने सुद्धा मायग्रेनचा अटॅक येतो. नंबर 3, तीव्र उन्हामध्ये काम केले, उष्णतेशेजारी काम केले किंवा या उलट तीव्र थंडीमध्ये काम, बसचा प्रवास, घाटाच्या रस्त्यामधील प्रवास अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मायग्रेनचा अटॅक येतो. नंबर 4, काही पेशंटमध्ये चहा, कॉफी किंवा मद्यपान, हॉटेलचे जेवण, चीज, बटर असा एखादा पदार्थ खाल्ला की मग हमखास मायग्रेनचा अटॅक येऊन तीव्रतेने डोके दुखायला सुरुवात होते. खाण्यापिण्याचे हे पदार्थ पेशंटनुसार वेगवेगळे निमित्त कारण असू शकतात. नंबर 5, माझ्या अनुभवानुसार कोणत्याही कारणामुळे अचानक वाढलेला ताण किंवा नैराश्य या कारणामुळे सुद्धा अनेक पेशंटमध्ये अति तीव्र डोकेदुखीचा अटॅक येतो. मायग्रेनच्या डोकेदुखीची प्रक्रिया काय असते? वैद्यकीय शास्त्रामध्ये बहुतांशी आजाराची प्रक्रिया म्हणजे पॅथॉलॉजी सांगितली जाते, परंतु मायग्रेन हा आजार होण्याची प्रक्रिया म्हणजे पॅथॉलॉजी निश्चित नाही. तरीही साधारणपणे सांगायचे झाले तर आपल्या मेंदूमधील संवेदनावाहक घटक ज्याला न्यूरोट्रान्समीटर्स असे म्हणतात, हे न्यूरोट्रान्समीटर्स घटक आम्लपित्तामुळे किंवा मानसिक ताणतणावामुळे, शरीरातील हार्मोन्सचा बॅलन्स बिघडल्यामुळे किंवा जीवनचर्या बिघडल्यामुळे हायपर ॲक्टिव्ह होतात, म्हणजेच तीव्रतेने काम करतात. त्यामुळे ब्रेनमधील रक्तवाहिन्यामधील रक्ताचे प्रेशर वाढलेले असते आणि याचाच परिणाम म्हणून डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास सुरू होतो. चमत्कारिक मायग्रेनची डोकेदुखी. विशिष्ट दिवशीच डोके दुखणे. डोकेदुखीचा हा प्रकार थोडासा चमत्कारिकच असतो. या प्रकारामध्ये विशिष्ट दिवशीच डोके दुखते म्हणजे एखाद्याच्या प्रत्येक शनिवारीच किंवा दर 15 दिवसांनी किंवा दर महिन्यानी त्याच तारखेला डोके हमखास दुखते. याचबरोबर आणखी एक चमत्कारिक डोके दुखण्याचा प्रकार म्हणजे सकाळी सूर्य जसा वर चढत जातो तसे 12 वाजेपर्यंत डोकेदुखीची वेदना तीव्रतेने वाढत जाते आणि सूर्य जसा खाली येईल तशी वेदना हळूहळू कमी व्हायला लागते. अशा पद्धतीने डोके दुखताना आपल्या मेंदूमधील घड्याळ आणि डोके दुखण्याची तत्कालिक कारणे असा एकत्रित परिणाम म्हणून ठरलेल्या दिवशीच डोके दुखते. मायग्रेन आणि उपचार मार्गदर्शन. मुद्दा क्रमांक 1. मायग्रेनचे उपचार करताना सर्वप्रथम डोकेदुखीचे नेमके कारण काय आहे म्हणजे निदान काय आहे हे शोधणे महत्त्वाचे असते. निदान करताना इतर कोणत्या वेगळ्या कारणामुळे डोके दुखत आहे का हे तपासणे गरजेचेच असते. इतर कोणतेही वेगळे कारण, उदाहरणार्थ मेंदूला सूज असणे, सायनसमध्ये सर्दी साठलेली असणे किंवा मानेच्या मणक्यामध्ये नस दबणे अशा प्रकारची कोणतेही वेगळे कारण सापडलेले नाही आणि मग त्याबरोबर मायग्रेनची ज्याप्रमाणे लक्षणे असतात त्याचप्रमाणे लक्षणे जुळत असतील तरच मायग्रेन आहे असे निदान निश्चित करावे लागते आणि त्यानुसारच पुढे उपचार करता येतात. मुद्दा क्रमांक 2. मायग्रेनचे निश्चित निदान झालेले असेल तर ॲलोपॅथी उपचार पद्धतीनुसार सिम्प्टमॅटिक म्हणजे लाक्षणिक उपचार केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने डोकेदुखीचे वेदनाशामक उपचार, त्याचबरोबर पित्तशामक उपचार, उलट्या थांबवणारे उपचार व गरज पडल्यास मानसिक लक्षणे असल्यास मानसोपचार अशा पद्धतीने उपचार केले जातात.
परंतु अशा पद्धतीच्या उपचारांमुळे फक्त लक्षणांचे उपचार होत असल्यामुळे बऱ्याच वेळेला मायग्रेनची डोकेदुखीचा त्रास पूर्ण बरा होत नाही, हे सुद्धा सत्य आहे. मुद्दा क्रमांक 3, मायग्रेन आणि आयुर्वेदिक उपचार. मायग्रेनच्या डोकेदुखीचे परिपूर्ण उपचार करताना मायग्रेनच्या त्रासाचे मूलभूत काय कारण आहे, म्हणजे त्या पेशंटला आम्लपित्त किंवा इतर कोणता पोटाचा आजार आहे का, किंवा मानसिक कारणामुळे मायग्रेन आहे का, किंवा पेशंटच्या खाण्यापिण्यातील चुकामुळे मायग्रेनचा त्रास आहे का, असे निश्चित नेमके कारण शोधावेच लागते. आणि त्याचबरोबर मग डोकेदुखी सुरू होण्यासाठी ट्रिगर म्हणजे निमित्त कारण काय आहे याचा सुद्धा शोध घ्यावा लागतो. मायग्रेनचे मूलभूत उपचार कारण शोधणे, त्याचे निमित्त कारण शोधून मायग्रेनचा अर्धा उपचार असतो असे म्हणायला हरकत नाही. मायग्रेनचे मूळ कारण आणि निमित्त कारण बरे केल्याशिवाय किंवा बरे केले तरच मायग्रेन हा आजार कायम स्वरूपाने बरा होतो. मुद्दा क्रमांक 4, मी फक्त औषध उपचार केले आणि माझे डोकेदुखी कायम स्वरूपाने बरी झाली हे केवळ अशक्य. डोकेदुखीच्या आजारातून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी आपली लाईफस्टाईल दुरुस्त करणे कंपल्सरी असते. म्हणून वेळेवर आणि पुरेशी झोप, दोन्ही वेळेला घरचे ताजे आणि आपल्या सवयीचे सकस अन्न खाणे, त्याचबरोबर योग्य मानसिक स्वास्थ्य हे बेसिक गोष्टी मायग्रेनचा आजार कायम स्वरूपाने बरे करण्यासाठी गरजेच्याच आहेत. मुद्दा क्रमांक 5, डोकेदुखीच्या मूलभूत कारणामध्ये जर मानसिक ताणतणाव, चिंता, काळजी, धावपळ, नैराश्य असे कारण असेल तर डोकेदुखी कायम स्वरूपाने बरी होण्यासाठी पेशंटच्या बाजूने योग्य दिनचर्या, मेडिटेशन, प्राणायाम, योगासने आणि डॉक्टरांच्या बाजूने मानसोपचार आणि त्याचबरोबरीने डोकेदुखीचे उपचार अशा समन्वयानेच मायग्रेनची डोकेदुखी कायमस्वरूपी बरी होते. मुद्दा क्रमांक 6, मायग्रेनच्या डोकेदुखीचे आयुर्वेदिक उपचार करताना पथ्यादी काढा, सूतशेखर रस, सुवर्णमाक्षिक भस्म आणि सांगितलेले खाण्यापिण्याचे पथ्य हे अगदी अमृतासम उपचार आहेत आणि योग्य आयुर्वेदिक उपचाराच्या मायग्रेनच्या डोकेदुखीचे त्रास कायम स्वरूपाने हमखास बरा होतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. सर्वात शेवटी महत्त्वाचे, मायग्रेनच्या डोकेदुखीचा जुनाट आणि तीव्र त्रास असेल तर योग्य निदान करणे, त्यानंतर मायग्रेनचे मूलभूत कारणे काय आहेत त्याचे उपचार करणे, डोकेदुखीसाठी निमित्त कारण काय असते ते शोधून ती कारणे दूर करणे आणि त्याचबरोबर औषधांचे उपचार आणि त्याबरोबरीने योग्य दिनचर्या आणि जीवनचर्या अशा समन्वयाने कितीही तीव्र, त्रासदायक आणि कितीही जुनाट मायग्रेनच्या डोकेदुखीचा त्रास कायम स्वरूपाने बरा होतो. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात.
पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, ॲट पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.